नमस्कार. ॲस्टर आधार हॉस्पिटल प्रस्तुत विश्वास कॅन्सर मुक्तीचा या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आत्तापर्यंत 5 एपिसोड झाले आणि या एपिसोडमधनं आम्ही कॅन्सरची तीव्रता, कॅन्सरचे प्रकार, कॅन्सरवरती कशा पद्धतीनं उपचार केले जातात, कॅन्सरची लक्षणं काय याबद्दलची माहिती दिली. प्रत्येक एपिसोडमध्ये आम्ही हेच सांगितलेलं आहे की कॅन्सर काय, पण कोणताच आजार कधीच कुणाला होऊ नये, कुणालाच आपल्या आयुष्यामध्ये हॉस्पिटलची पायरी चढायची वेळ येऊ नये. पण दुर्दैवानं तशी वेळ आली तर आपण गांगरून जाऊ नये, घाबरून जाऊ नये, गोंधळून जाऊ नये, याच्यासाठी लोकजनजागृतीसाठी आम्ही हा कार्यक्रम सादर करत आहोत. आज ॲस्टर आधार हॉस्पिटल प्रस्तुत विश्वास कॅन्सर मुक्तीचा या कार्यक्रमामध्ये आपण ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच ॲस्टर आधार हॉस्पिटलनं नवीन कॅन्सर विभाग सुरू केलेला आहे. हा कॅन्सर विभाग आता रुग्णसेवेसाठी सज्ज आहे. या हॉस्पिटलमधील आणि या कॅन्सर विभागातील 3 तज्ज्ञ डॉक्टरांशी आज पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत. हे 3 तज्ज्ञ डॉक्टर असे आहेत: डॉक्टर दिनेश बडाक, रेडिएशन ऑन्कोलॉजी. डॉक्टर वैभव आमले, मेडिकल ऑन्कोलॉजी. डॉक्टर निखिल गुळवणी, सर्जिकल ऑन्कोलॉजी. या 3ही तज्ज्ञ मान्यवर डॉक्टर मंडळींचं स्वागत. आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर बडाक, डॉक्टर गुळवणी आणि डॉक्टर आमले सर उपस्थित आहेत. तिघांचंही स्वागत. सुरुवातीला म्हटलं सर, बडाक सर, मला तुमच्यापासून विचारायचं आहे की तुमच्याकडे एखादा संशयित रुग्ण जेव्हा येतो, ज्याला अशी भीती वाटत असते की आपल्याला आपल्या शरीरामध्ये कॅन्सरनं शिरकाव केलेला आहे, तेव्हा जो तुमच्याकडे पेशंट येतो तेव्हा पहिल्यांदा तुमची प्रोसिजर कशा पद्धतीनं सुरू होते? सुरुवातीला हॉस्पिटलमध्ये पेशंट आला तर तो फाईल काढायला जातो. फाईल काढल्यानंतर तिथनं सॉर्ट आउट होतं की पेशंट कुठं जायला पाहिजे, रेडिएशनला, केमोथेरपीला किंवा मग सर्जिकल युनिटला. नाही, पण त्याचं जोपर्यंत निदान झालेलं नाही आहे तोपर्यंत आपण त्याला उपचार करू शकत नाही. नाही, बरोबर आहे. त्याच्या सिम्टम्सवरनं ठरतं सर. समजा आता हेड अँड नेकचे सिम्टम्स आहेत, किंवा गिळायला त्रास आहेत, किंवा संडाच्या जागेला त्रास आहेत, बरं, किंवा त्याला रक्तपेशी कमी पडतायत, तर रक्तपेशी कमी पडला असला तो केमोथेरपीकडे जातो. त्याला गिळायला त्रास होत असला तर तो सर्जरीकडे जातो किंवा माझ्याकडे येतो. त्याला स्तनात गाठ असली तो सर्जरीला जातो किंवा माझ्याकडे येतो. तर असं ते डिवायडेशन. पण मुळात तुम्ही निदान कसं करता? म्हणजे त्याच्यासाठी काही त्याचं सिटी स्कॅन होतं, MRI होतं, काय केलं जातं एकदा नेमकं? पेशंट आला सर, मग त्याला आपण क्लिनिकली तपासतो. क्लिनिकली म्हणजे त्याचं सगळी आपण शरीराची तपासणी करतो. म्हणजे त्याला शुगर आहे, BP आहे, त्याचं बाकीचे सगळे एक्झामिनेशन करतो. त्याला कुठं गाठ आहे, समजा आता त्याला स्तनात गाठ आहे किंवा त्याला जिभेत गाठ आहे, तर जिथे गाठ आहे त्यानुसार मग आपण त्यांचं तपासणी करतो. म्हणजे ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स, इमेजिंग इन्व्हेस्टिगेशन्स. इमेजिंगमध्ये CT स्कॅन, गरज लागली तर MRI, गरज लागलं तर PET CT स्कॅन, आणि बायोप्सी ही मस्ट आहे. एकदा ही इन्व्हेस्टिगेशन झाली का ह्या इन्व्हेस्टिगेशनने आपल्याला 2 गोष्टी कळतात. एक, त्याचा आजार कितपत आहे, त्याची स्टेज किती आहे, आणि त्यानुसार आणि त्याची जनरल कंडिशन कशी आहे, म्हणजे त्याला आजार दुसरे काही आजार आहेत का ते बघून जनरल कंडिशन कशी, त्याची आपण ट्रीटमेंट ठरवतो. तर ट्रीटमेंट ठरवायच्या अगोदर परत आम्ही 3, 4, 5, 6 लोक एकत्र बसतो. त्याला आपण ट्युमर बोर्ड म्हणतो. तिथं त्याचं डिस्कस करतो की त्याची ट्रीटमेंट आम्ही कशी करायची, आणि मग पुढचे डिसिजन घेतले जातात. पण गुळवणी सर, एक लोकांच्या मनातला प्रश्न विचारतो की मुळात लोकांच्या मनात भीती काय असते की एखादी तपासणी केल्यानंतर आपल्याला त्या आजाराची लागण झाली आहे हे जेव्हा सिद्ध होतं तेव्हा माणसाला अधिक भीती वाटते. त्यामुळे बऱ्याचदा लोक तपासणी करायलाच येत नाहीत. कॅन्सर बद्दल तर ही भीती जास्तच असते. सो कॅन्सरची निदान करण्याची जी काही तुमची पद्धत आहे किंवा तपासणी करण्याची पद्धत आहे त्याचा साधारण खर्च किती असतो? सर्वसाधारणपणे कॅन्सरचे, जसं बडाक सरांनी सांगितलं त्याप्रमाणे पेशंट आला की बऱ्याच वेळेला त्याच्या लक्षणांवरून आम्हाला लक्षात येते की त्याला काय काय ट्रीटमेंट लागणार आहे. त्याच्याप्रमाणे पहिले बायोप्सी. आता बायोप्सी जर तोंडाची असेल किंवा स्तनाच्या गाठीची तर बायोप्सी करायची असेल तर त्याला फारसा खर्च 2 ते 3 हजार पेक्षा जास्त काही येत नाही. पण जर एखादी गाठ आतल्या भागामध्ये आहे, फुफ्फुसामध्ये आहे, किंवा पोटामध्ये, स्वादुपिंडामध्ये आहे, किंवा यकृतामध्ये आहे, अशा वेळेला आपल्याला काही तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागतो. जसं की सोनोग्राफीच्या मार्गदर्शनाखाली बायोप्सी किंवा CT स्कॅनच्या मार्गदर्शनाखाली बायोप्सी. अशा वेळेला थोडासा खर्च त्याचा वाढतो. पण बायोप्सी म्हणजे जो आपल्याला संशयित भाग वाटतोय तिथला तुकडा कापून काढायचा आणि तो तपासणीसाठी पाठवायचा. बरोबर. पण मग त्यासाठी तुम्हाला ओपन सर्जरी करावी लागत नाही. त्यासाठी आपल्याकडे स्पेशल उपकरण असतात. म्हणजे कोर बायोप्सी नावाचं एक अशी बंदुकीसारखी एक गन असते. त्याच्यामध्ये ते CT स्कॅनच्या किंवा सोनोग्राफीच्या मार्गदर्शनाखाली, म्हणजे आतल्या भागात असेल तर, किंवा तोंडाच्या जखमांचा तुकडा काढायचे स्पेशल मशीन असतात किंवा फोर्सेप्स असतात. त्याच्याप्रमाणे ते तुकडे काढले जातात. किंवा गनमध्ये, कोर बायोप्सी मध्ये आपल्याला
जसे नूडल्स असतात ना त्या टाईपचे तुकडे आपण त्या गाठीमध्ये जातो आणि एक बटन दाबले की त्यातला फक्त एक छोटासा असा पीस त्या गनमध्ये येतो आणि तो बाहेर काढला की आपण तो तपासणीला हिस्टोपॅथॉलॉजीला देतो. पण ते करत असताना त्याची जखम होत नाही? त्याची जखम होत नाही. अच्छा. त्याची जखम होत नाही म्हणजे ऑलरेडी जखम आहे तर त्यात एक्स्ट्रा जखम झाली म्हणून असा काय फार मोठा फरक पण पडत नाही. तुम्ही ऑलरेडी जखम आहे असं म्हणता, हा. पण ती जखम जर जाणवत नसेल, शरीराच्या आतल्या भागात असेल आणि जर काही त्रास होत नसेल, म्हणजे मला आवर्जून विचारायला सांगितलेला आहे मुद्दा की बऱ्याच कॅन्सरग्रस्त रुग्णांना सुरुवातीला कसलाही त्रास होत नसत नाही आणि अचानक मग तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजचा जेव्हा कॅन्सर डिटेक्ट होतो त्यावेळी मात्र ती त्रासाची तीव्रता वाढलेली असते. बरोबर. पण मग जर आधी काही जखम आत असेल तरी सुद्धा ती दुखत नाही किंवा त्यातनं ब्लिडिंग होत नाही असं असू शकतं? असू शकतं. म्हणजे थोडक्यात कसं आहे की शरीराच्या वरती असणारे अवयव आहेत म्हणजे समोरून दिसणारे जसं की कान, नाक, घसा, नाक, तोंड, ओठ किंवा जीभ, गाल, स्तनाचा भाग, चमड्याचे स्किनचे कॅन्सर्स किंवा लघवीच्या जागेचे कॅन्सर्स, संडाच्या जागेचे बाहेरून दिसणारे कॅन्सर्स, असे हे जे सुपरफिशियली दिसतात अशाचे बायोप्सी करणं फार इझी असतं आणि ते जखम म्हणूनच प्रेझेंट होतात पेशंट आमच्याकडे. अच्छा. त्याच्यामुळे ते आपल्याला दिसतंच की त्याच्यामध्ये जखम आहे आणि शंका कॅन्सरच्या गाठींमध्ये काही विशिष्ट प्रकार असतात की कॅरेक्टरिस्टिक्स असतात तर त्याच्याप्रमाणे कॅन्सर असण्याची शक्यता जर आम्हाला आढळली तर आम्ही त्याला बायोप्सी करण्याचा सल्ला देतो. पण जर बऱ्याच वेळेला कसं असतं की आतल्या म्हणजे शरीराच्या आतल्या बऱ्याच जणांचे फुफ्फुसाचे कॅन्सर कुठल्या भागामध्ये आहेत त्याच्यावरती अवलंबून आहे. जर श्वासनलिकेच्या जवळ कॅन्सराची गाठ असेल तर पेशंट खोकला म्हणून प्रेझेंट होणार. अच्छा. पण श्वासनलिकेच्या बाजूला म्हणजे एकदम फुफ्फुसाच्या एकदम कोपऱ्यामध्ये कुठेतरी एखादी गाठ असेल तर ते गाठ मोठी होईपर्यंत प्रेझेंटेशन होणार नाही. ओके. स्वादुपिंडाची गाठ असेल किंवा यकृताची गाठ असेल, छोट्या प्रमाणात असेल, नॉर्मल शरीरामधल्या ज्या रचना आहेत त्याच्या कुठल्या फंक्शन्समध्ये बाधा येत नसेल तर ती गाठ लवकर दिसून येणार नाही. पण स्वादुपिंडाच्या आसपास जर एखाद्या पित्ताशयाच्या नळीच्या तोंडाला गाठ असेल तर पेशंटला कावीळ म्हणून प्रेझेंट होतो. म्हणजे काही प्रमाणामध्ये सिम्पटम दिसतात, काही लोकांच्यामध्ये सिम्पटम दिसत नाहीत आणि ज्यांच्यात सिम्पटम दिसत नाहीत ते ॲडव्हान्स स्टेजमध्ये प्रेझेंट होतात. सर याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपण म्हणतो बायोप्सीमुळं जखम होते की नाही किंवा बायोप्सीमुळे आजार वाढतो की नाही, या दोन खूप कॉमन लोकांना वाटणाऱ्या गोष्टी गैरसमज आहेत. म्हणजे आणि हे किंवा सर्जरीमुळे आजार वाढतो की बायोप्सीमुळे. आता याच्यात प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घ्यायची की बायोप्सी जसं कॅन्सर डायग्नोसिससाठी गरजेची आहे तसं तो दुसरा काही आजार असला, TB असला तर तेही सांगतं. आणि अमेरिका घ्या, इंग्लंड घ्या, जगातलं कुठलंही कॅन्सर हॉस्पिटल घ्या, जगातले कुठलेही हॉस्पिटल घ्या, टाटा हॉस्पिटल घ्या, एम्स घ्या, अमेरिकेतले हॉस्पिटल्स घ्या, इंग्लंडमधले हॉस्पिटल घ्या, बायोप्सी ही प्रायमरी ट्रीटमेंट प्रायमरी डायग्नोस्टिक टेस्ट आहे आणि ही सगळीकडे केली जाते. आणि गेल्या 100 वर्षापासून हे प्रूव्ह झालेलं आहे की बायोप्सीमुळं ना कॅन्सर वाढतो ना दुसरा कुठला आजार असलो तो वाढतो. नाही, पण त्याच्या उलटी लोकांच्या मनामध्ये एक समजूत आहे, तुम्ही आता गैरसमज हा शब्द वापरलात, की बायोप्सीसाठी जेव्हा शरीरातल्या कोणत्याही अवयवाचा तुकडा कापून घेतला जातो आणि सुदैवानं बायोप्सीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, म्हणजे त्याला कॅन्सर नाही आहे हे सिद्ध झालं, तरी सुद्धा ज्या ठिकाणचा तुकडा कापून घेतलेला आहे त्या ठिकाणी तुमची जी काही इन्स्ट्रुमेंट गेलेली आहे त्या इन्स्ट्रुमेंटमुळे भविष्यामध्ये पुन्हा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो, अशी एक समजूत आहे. नाही सर, नाही, असं कुठेही नाही. आणि जर असं असतं तर त्याचा डाटा आला असता, जगात लोकांनी सांगितलं असतं की याच्यासाठी याच्यासाठी बायोप्सी करू नका अशा गोष्टीसाठी. असं कुठेही नाही सर. म्हणजे काही प्रकारच्या कॅन्सरमध्ये आहे की आता समजा यकृतामधला कॅन्सर आहे, किडनीमधला कॅन्सर आहे किंवा बीजांगामधला कॅन्सर आहे, जे सुरुवातीच्या स्टेजमध्ये असतील अशा काही कॅन्सर्समध्ये आम्ही बायोप्सी सुरुवातीला करत नाही. बरं. फक्त इमेजिंगवरतीच CT स्कॅन आणि काही ट्युमर मार्कर्स असतात. म्हणजे एखाद्या कॅन्सरमध्ये विशिष्ट रक्तामध्ये एखादा घटक वाढतो, ट्युमर मार्कर म्हणतो आपण त्याला, तर ते ट्युमर मार्कर आणि CT स्कॅनचे फाइंडिंग्स किंवा MRIचे फाइंडिंग्स ह्याच्यावरती आपल्याला निदान बऱ्याच वेळा लागतं. जर किडनीच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपण तुकडा काढला तर त्यानं कॅन्सर वाढतो म्हणून नाही किंवा बीजांगाच्या मध्ये तुकडा काढला तर कॅन्सर वाढतो म्हणून नाही, पण त्याचे आमचं अपस्टेजिंग होतं, म्हणजे काय स्पिलेज होतं. बीजांगाची गाठीमध्ये बऱ्याच वेळेला सॉलिड आणि लिक्विड म्हणजे पाण्याचा पदार्थ पण जास्त असतो, त्यामुळे एखादी पाण्याची गाठ जर फुटली तर त्यातलं थोडी पेशी पोटामध्ये पडू शकतात. तसंच किडनीच्या भागामध्ये किडनी अशी मागच्या साईडला असते, ते काढताना म्हणजे त्यातनं तुकडा काढताना पोटाच्या आतल्या आवरणाला जर धक्का लागला किंवा किडनीच्या त्या निडल ट्रॅक म्हणतो आम्ही त्याला, तर त्या ट्रॅकमध्ये जर पेशी शिल्लक राहिल्या तर त्याच्यामध्ये
कॅन्सरची शक्यता ही 1-2% वाढलेली दिसते आणि पसरले तिथल्या तिथं पडतात म्हणून ते तिथं वाढण्याची शक्यता असते. तसं स्तनाच्या कॅन्सरमध्ये जर तुम्ही म्हणाल की स्तनाचा कॅन्सर किंवा मांडीचा एखादी गाठ असेल मग तुम्ही तिथूनच घेता, मग त्या निडल ट्रॅकमध्ये काही येत नाही. तर आम्ही प्लॅनच अशा पद्धतीने बायोप्सी करतो की ज्यावेळेला आमची निडल त्या ह्याच्यातून जाणार आहे तो भाग पुढच्या ऑपरेशनमध्ये पूर्ण निघून जाणार आहे. वैभव सर, असं आपल्याकडे म्हणतात की कोणत्याही आजाराची उत्पत्ती ही आधी आपल्या विचारातून आणि मनातून होते. कॅन्सरच्या बद्दल असं म्हटलं जातं की सातत्यानं निगेटिव्ह विचार करणं, सातत्यानं रागराग करणं, द्वेष करणं, एखाद्या गोष्टीबद्दल कारण नसताना चिंता करणं, दडपणाखाली राहणं, अशा अनेक गोष्टींमुळे कॅन्सर होऊ शकतो. तर हे याच तथ्य आहे का या म्हणण्यामध्ये? 100% नाही म्हणता येणार, कारण बरेच पेशंट आहेत ज्यांना मानसिक रोग असतात, पण सगळ्यांनाच कॅन्सर होत नाही. ते एक पर्सनॅलिटी असते. नाही, पण ज्यांना कॅन्सर झालेले आहेत हा, definitely. त्यांच्यामध्ये त्यांची निगेटिव्हिटी वाढलेली वाढते, आहे definitely. कारण- किंवा ते खूप द्वेष करतात कुठल्या तरी गोष्टीचा, प्रचंड एखाद्या गोष्टीबद्दल मत्सर असतो कुठल्या तरी गोष्टीचा, असं काही असतं का? नक्कीच. आता त्याचे 2 कारण. एक तर ते डायग्नोसिस जेव्हा निदान झालेलं असतं त्या आजाराचं टेन्शन घेतलेलं असतं पेशंटनी. मग ते फ्युचरचा विचार का, भविष्याचा की कसं होईल, काय होईल, माझी स्टेज कोणती आहे, बरा होईल का नाही, ह्याचा एक भाग झाला. दुसरा ट्रीटमेंट रिलेटेड भाग असतो. आता आपण किमोथेरपी वगैरे जेव्हा देतो त्याच्यामध्ये बरेच अशा औषधं आहेत, स्टिरॉइड द्यावं लागतं आपल्याला इंजेक्शन का उलटी वगैरे होऊ नये. त्याच्यामुळे थोडाफार असं चिडचिडेपणा वगैरे वाढतो. एक 30 ते 40% पेशंटमध्ये दिसतं तसं. पण सगळी ट्रीटमेंट संपल्यानंतर ते नॉर्मल होतं. पण चिडचिडेपणा होणं किंवा कोणत्याही ह्याच्यात बदल होणं मनामध्ये किंवा चिडचिडेपणा, वर्तणुकीत बदल होणं हा आजाराचा भाग म्हणण्यापेक्षा टेन्शन घेतल्यामुळे होणं जास्त. आणि त्याचा आणि काय टेन्शन येणारच ना. म्हणजे पेशंट आणि पेशंटचे नातेवाईक त्यावेळी कुठल्या मानसिकतेतनं जात असतील याची कल्पनाही करवत नाही. त्यासाठीच आता कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑन्कॉलॉजी जे म्हणतो आपण, त्याच्यामध्ये हा बेसिक जर ब्रँचेस सोडला तर आता सायकोलॉजिस्ट हा एक नवीन प्रकार आहे. सायकोलॉजिस्ट असतात, ट्रेंड असतात, ते अशा पेशंट समुपदेशन करतात. म्हणजे पेशंट निदान झालं, तो पहिल्या स्टेजचा असू दे किंवा 4थ्या स्टेजचा असू दे, निदान झाल्या त्याला जर आपण समुपदेशन केलं तर तो बऱ्यापैकी तो कोप करतो या सिच्युएशन सोबत. आणि मग ते ट्रीटमेंटला पण चांगले रिस्पॉन्ड करतात. ड्रॉपआउट जे असतात म्हणजे ट्रीटमेंट न घेणारे पेशंट, त्याचं पण प्रमाण कमी होतं. त्यामुळे समुपदेशन हा एक खूप मोठा पार्ट आहे. पण तुमच्याकडे ॲस्ट्रा आधारमध्ये अशा पद्धतीच्या समुपदेशकांची अवेलेबिलिटी असते? हो, टीम मेंबरमध्ये आहेत ते आपल्याकडे. अच्छा, म्हणजे तुमच्या टीमचा एक एखादा भाग खूपच आहे. deep- कसं आहे की सरांनी जसं म्हणलं तसं ड्रॉपआउट्स होतात. म्हणजे बऱ्याच जणांना किमोथेरपी साईड इफेक्ट झाले, रेडिएशन साईड इफेक्ट झाले, तर घाबरून जाऊन काही जण पुढचे ट्रीटमेंट उपचार कम्प्लीट करत नाहीत आणि त्याच्यामुळे घेत नसल्यामुळे तो आजारचे आउटकम जे आम्हाला जसे हवे असतात तसे मिळत नाहीत. त्यामुळे बऱ्याच वेळेला त्यांचा आजार हा वेगानं परत वाढतो. तर काय आहे, एक अशी एक मनामध्ये भावना निर्माण होत असेल कदाचित की आता कॅन्सर झालाय म्हणजे आयुष्य संपलं, सो आता आज ना उद्या मृत्यू आपल्याला गाठणार आहे, मग कशाला औषधोपचार करून त्याच्यावरती पैसे खर्च करायचे, त्यापेक्षा आहे हे स्वीकारायचं, आपलं नशीब, आपले भोग म्हणायचं आणि सोडून द्यायचं, अशी मानसिकता बऱ्याच जणांमध्ये असते. पण तुमच्या म्हणण्यानुसार जर वेळेवरती आणि प्रभावीपणे उपचार झाले तर कदाचित त्यातनं तो माणूस बाहेर येऊ शकतो, कॅन्सरमधनं बरा होऊ शकतो. आणि या गोष्टीसाठीच आम्ही ॲस्ट्रा आधार हॉस्पिटलमध्ये गेल्या आठवड्यामध्येच वुमेन्स डेच्या सेलिब्रेशनच्या दिवशी आम्ही कॅन्सर सपोर्ट ग्रुप एक तयार केलेला आहे. अच्छा. तसं कॅन्सर सपोर्ट ग्रुपमध्ये एक महिन्याला किंवा 2 महिने 3 महिन्यातून एकदा जसं आमचा पेशंटचा नंबर वाढेल तसं आम्ही त्याचा इंटरव्हल कमी करत जाणार आहोत. ह्याच्यामध्ये कसं आहे, कॅन्सर झालेला पेशंट, ट्रीटमेंट पूर्ण झालेला पेशंट आहे, तो नंतर समाजामध्ये जाताना तोच अवेअरनेस त्यांनी पाठवला पाहिजे, तेच गोष्टी सांगितल्या पाहिजेत, पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या पाहिजेत, जेणेकरून कॅन्सर असलेल्या लोकांना त्याचा फायदा व्हावा, ते एज्युकेट व्हावे त्यातून आणि त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी यावी. आणि तसंच कॅन्सरमधून एकदा बरं झाल्यानंतर एक नवीन लाईफ मिळाली, नवीन जीवन मिळालं, जीवदान मिळालं, जसे अशी भावना असते. तर ह्या जीवदान मिळालेल्या उर्वरित लाईफमध्ये पुन्हा सगळं एंटरटेनमेंटचं साधन म्हणा किंवा सगळ्या गोष्टी एकमेकांचे ग्रुपमध्ये जो सपोर्ट ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये डॉक्टरांबरोबर तो बऱ्याच वेळा सपोर्ट ग्रुप केला जातो, जेणेकरून त्यांचे अनुभव काय आहेत, त्या पेशंटने एकमेकांचे अनुभव एकमेकात शेअर करावेत, काही त्याच्यामध्ये अडचणी असतील तर डॉक्टरांना त्याच्याबद्दल विचारावे, यासाठी तो एक उपक्रम आम्ही राबवायला चालू केलेला आहे. नाही, काय आहे, कॅन्सरवरती मात करून आनंदानं जगणारी पण अनेक मंडळी आहेत आणि त्यांच्या पॉझिटिव्ह एनर्जीला सलामच केला पाहिजे. म्हणजे कॅन्सर म्हटल्यावरती मुळात माणूस गर्भगळीत होतो आणि तिथून खरं तर या आजाराची तीव्रता वाढत जाते. पण जो माणूस अत्यंत पॉझिटिव्हपणे या आजाराचा मनातून मुकाबला करतो तो नक्की कॅन्सरवरती विजय मिळवू शकतो. मी तुमच्या हॉस्पिटलच्या संदर्भात एक शब्द ऐकला होता, हॅल्सिऑन. काय हॅल्सिऑन मशीनचं नाव आहे? त्या हॅल्सिऑन मशीनचं नाव ॲक्च्युली हॅल्सिऑन
अमेरिकेतली एक जागा आहे सर जिथं ते मशीन डिझाईन केलं गेलं. पण हे रेडिएशनचं हे मशीन रेडिएशनचं मशीन आहे आणि ह्या मशीनबद्दल सांगायचं म्हणलं तर हे रेडिएशनचं नेक्स्ट जनरेशन न्यूअर प्लॅटफॉर्मचं मशीन आहे. आणि याच्या ज्या काही बेसिक किंवा चांगल्या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो की हे पेशंट फ्रेंडली खूप मशीन आहे. म्हणजे पेशंटला चुकीचं ट्रीटमेंट होऊ नये म्हणून याच्यात खूप काळजी घेतलेली गेलेली आहे. ओके. सगळ्यात महत्त्वाचं हे एकुलतं एक असं मशीन आहे जे प्री कॅलिब्रेटेड येत आहे. म्हणजे रेडिएशन ज्या मशीनमधनं रेडिएशन निघतं तर ते रेडिएशनचा जो आउटपुट आहे तो फॅक्टरीतनं कॅल्क्युलेट होऊन येतोय. इट्स प्री कॅलिब्रेटेड मशीन. म्हणजे समजा आता मशीन आमच्याकडे आल्यावर आम्ही मशीन कॅलिब्रेट करतो, म्हणजे आउटपुट किती निघतो काय निघतो त्याच्यात ह्युमन इंटरफेरन्स येऊ शकतो डिपेंडिंग अपॉन एक्सपिरियन्स ऑफ दॅट फिजिसिस्ट. म्हणजे ते कमी जास्त होऊ शकतं. तर याच्यात जो आउटपुट मशीनमधनं निघतो तो कॅलिब्रेट होऊनच येतो. ओके. म्हणजे त्यात काही नव्यानं बदल करता येत बदल करता येत नाही आणि बदल होण्याची शक्यता नाही. आणि जो आउटपुट आहे तोच आम्ही ट्रीटमेंटसाठी वापरतो. त्या आउटपुटला आम्ही रेडिएशनचा डोजला ग्रे म्हणतो. तर ते समजा एका मिनिटात 100 ग्रे निघणार असलं तर ते तेवढंच निघणार. ते कमी जास्त होणार नाही आणि प्री कॅलिब्रेटेड हा त्याचा सगळ्यात मोठा भाग आहे. दुसरं फास्ट खूप आहे. म्हणजे एखाद्या पेशंटला मशीनवर ट्रीटमेंट करायला 10 मिनिटं लागत असली तर या मशीनवर 2.5 मिनिटच लागतील. ते एवढं फास्ट आहे मशीन. तिसरं पेशंटला ह्या मशीनमध्ये साईड इफेक्ट्स खूप कमी होतात. म्हणजे त्यासाठी डिझाईन केलेलं मशीन आहे. चौथं टेक्निशियनला जे पहिले सगळ्या गोष्टी करायला लागायच्या प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी टेक्निशियनला आता करायला लागत नाही. पेशंट एकदा टेक्निशियनने मशीनवर सेट केलं का बाकीचं सगळ्या गोष्टी मशीन स्वतःहून करतं. बरं. तर आणि त्यामुळे पेशंटला चुकीचं ट्रीटमेंट होणं किंवा चुकीचा डोस जाणं ह्या गोष्टी होत नाहीत. आणि याच्यात आपण जे म्हणतो म्हणजे SRS सिंगल फ्रॅक्शन रेडिएशन थेरपी किंवा एक फ्रॅक्शन रेडिएशन थेरपी जे आपण आजकाल काही पेशंटला ज्यांना इंडिकेटेड आहे ते करणं शक्य आहे. स्टेरियोटॅक्टिक रेडिओथेरपी म्हणजे 5 दिवसाचं रेडिएशन किंवा 7 दिवसाचं रेडिएशन जे काही पेशंट्सला लागतं. म्हणजे प्रोस्टेट कॅन्सर पेशंटसाठी किंवा जे मॅटास्टॅटिक डिसीज आहे ब्रेन मेट्ससाठी तर तेही केलं जाऊ शकतं. आणि 30 डेज रेडिएशन म्हणजे जे SBRT IMRT VMAT तर सगळ्या प्रकारचं रेडिएशन पॉसिबल आहे. 1 दिवसाचं रेडिएशन पॉसिबल आहे, 5 दिवसाचं रेडिएशन पॉसिबल आहे, 30 दिवसाचं रेडिएशन पॉसिबल आहे. विथ हे खात्री की ते मशीन चुकूनही चुकणार नाही. अच्छा. चुकूनही चुकणार नाही कारण इट इज प्री कॅलिब्रेटेड, इट इज हायली कॉम्प्युटर कंट्रोल्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन आहे. आणि बाकीची सगळी जी मशीन्स आहेत ते प्री कॅलिब्रेटेड कुठले येत नाही. ते साईटवर आल्यावर त्याला कॅलिब्रेट केलं जातं. अच्छा. पण मला सांगा, जेव्हा एखादा पेशंट रेडिएशन घ्यायला येतो तेव्हा रेडिएशन म्हणजे काय, तर कॅन्सरच्या ज्या पेशी आहेत त्या जाळून काढल्या जातात एक प्रकार. राईट. रेडिएशन घेत असताना त्या पेशंटला काही त्रास होत असतो का? पेन्स होणं, जळजळणं असं काही होत असतं का? रेडिएशन घेताना ॲब्सोल्युटली काही होत नाही सर. रेडिएशन घेताना काही होत नाही. पण रेडिएशन मशीन पर्यंत येतानाच मनावरती जो काही एक मोठा दडपणाचा गोळा असतो तो प्रचंड असतो. पण प्रत्यक्ष त्रास होत नाही, फिजिकल त्रास काही होत नाही. ॲब्सोल्युटली नाही सर. इट टोटली पेनलेस आहे. आणि दुसरं मी असं म्हणेल की कुठलीही नवीन गोष्ट आहे की जी गोष्ट मला माहीत नाही त्या गोष्टीची मला भीती वाटणं हे साहजिक आहे. म्हणजे कुठलीही एखादी गोष्ट मला समजा गाडी चालवायला येत नाही, मला गाडी चालवण्याची भीती वाटणं हे नॉर्मल आहे. मला पोहायला येत नाही, मला पोहण्याची भीती वाटणं हे नॉर्मल आहे. तसं मला रेडिएशनबद्दल काही माहीत नाही किंवा मला सर्जरीबद्दल काही माहीत नाही, पण एकदा तो पेशंट 1 ते 2 दिवस त्या मशीनवर ट्रीटमेंट घेऊन गेला तर त्याची भीती पूर्ण निघून जाईल. आणि परमेश्वराकडे माझी हात जोडून प्रार्थना आहे, गाडी चालवायला सगळ्यांनी शिकावं, पोहायला शिकावं, पण कुणालाही या रेडिएशन मशीनचा वापर करायची वेळ कधीच येऊ नये, कधीच येऊ नये. म्हणजे आज डॉक्टर म्हणतात ते खरं आहे की दुर्दैवानं तशी वेळ आली तर त्या मशीनला घाबरण्याची तेवढी गरज नाही हे सांगण्यासाठी ते हे सगळं बोलतायत. पण मुळात त्या मशीनकडे जाण्याची वेळ कधीच कुणाला येऊ नये ही त्या जगनियंत्याकडे प्रार्थना आहे. जसं आपण या रेडिएशन मशीनबद्दल बोलतोय तसं तुम्ही जे किमोथेरपी करता त्या किमोथेरपीचे अजूनही साईड इफेक्ट होत आहेत. जगभरामध्ये एवढं सगळं मेडिकल सायन्स अद्ययावत प्रगत होत चाललेलं आहे, पण मग अजूनही किमोथेरपीतले साईड इफेक्ट काढणारं तंत्रज्ञान आलेलं नाही. नाही, किमोथेरपीचे जे औषधं आहेत ते नॉन स्पेसिफिक म्हणतो आपण. म्हणजे जसे कॅन्सरचे पेशी आहेत तसं नॉर्मल पेशीवर सुद्धा ते काम करतात, त्यामुळे साईड इफेक्ट्स होतात. आता नवीन ट्रीटमेंट जे आलं टार्गेटेड ट्रीटमेंट म्हणतो आपण, किंवा इम्युनोथेरपी, किंवा आता नवीन त्याच्या पुढचा भाग आलेला आहे CAR T-cell थेरपी किंवा अँटीबॉडी ड्रग कॉन्ज्युगेट्स, असे स्पेसिफिक औषधं आलेली आहेत जे फक्त कॅन्सरच्या पेशीवर जाऊन तिथेच ॲक्ट होतील. त्याच्यामुळे साईड इफेक्टचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. तसं तर रुटीन किमोथेरपी दिल्यावर किमोथेरपीचा सगळ्यात कॉमन गैरसमज काय आहे की सगळ्याच पेशंटना त्रास होतो, उलटी होते, मळमळ होते, तर त्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आता. फक्त 20 ते 30% पेशंटना खूप जास्त त्रास होतो, थोड्याफार प्रमाणात होतो, पण तो टॉलरेबल असतो. असं नाही की त्याच्यावर ट्रीटमेंट बंद करावं लागते. 20 ते 30% पेशंटना जरा जास्त होतो त्रास, त्यांना आपण सपोर्ट केअर वगैरे दिली ते सुद्धा कंप्लीट करतात. हा कॉमन भाग झाला. ॲडव्हान्स ट्रीटमेंटमध्ये आता इम्युनोथेरपी हा एक ऑप्शन आहे. म्हणजे इम्युनिटी ॲक्टिवेट करण्याचे इंजेक्शन्स आहेत, त्याचा दिल्यानंतर किंवा देताना सुद्धा काहीच त्रास होत नाही. थोडेफार साईड म्हणजे अशक्तपणा येणं किंवा
घशात थोडं खवखवल्यासारखं होणं, ह्या मायनर गोष्टी होतात. पण किमोथेरपी हेअर लॉस होणं किंवा केस जाणं असं काही त्रास होतो किंवा इव्हन पेशीसुद्धा कमी होत नाही शरीरातल्या. पण आता हे जे तुम्ही सगळे जे नवीन उपचार पद्धती सांगितल्यात या सगळ्या उपचार पद्धती ॲस्ट्रा आधारमध्ये केल्या जातात का? अवेलेबल आहेत, केल्या जातात. अच्छा. आता ते कसे इंजेक्शन्स आहेत, त्यात काही खूप मशिनरी लागते असं नाही ओके, आपल्याला. ओके. ते आपलं इंजेक्शन थ्रू द्यायचं असतं. फक्त पेशंट सिलेक्शन खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात पेशंट देऊन चालत नाही, कारण ते इंजेक्शन कसे आहेत, महाग आहेत. अच्छा. सगळ्यांना देऊन जर फायदा होत नसेल तर ते कॉस्ट इफेक्टिव्हनेस नाही आहे त्याचा. पेशंट सिलेक्ट करून ज्या पेशंटला फायदा होत असेल त्यांनी ते नक्कीच घेतलं पाहिजे. खूप चांगले रिझल्ट्स येतात. आता एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर लंगचा कॅन्सर घेतला आपण 4थ्या स्टेजचा. एक 5-6 वर्षापूर्वी 4थ्या स्टेजच्या लंग कॅन्सरचं जिवंत राहण्याचं प्रमाण जे होतं पेशंटचं हार्डली 10 ते 20% होतं, किंवा प्रमाण असं बघितलं एखादा पेशंट 2 ते 3 वर्ष जगायचा. पण आता अशा ट्रीटमेंट आलेल्या आहेत ज्या घेऊन पेशंट 7-8 वर्ष, 9 वर्ष, इव्हन 10-12 वर्ष सुद्धा चांगले राहिलेले आहेत. आता सगळ्या ट्रीटमेंट करत राहणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी पेशंटचं कॉम्प्लायन्स खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे कसं पेशंटचा विश्वास नसतो. आपण एखादी ट्रीटमेंट सांगितली मग ते त्यांना पटत नाही, ट्रीटमेंट ड्रॉपआउट होतं. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे एखाद्या डॉक्टरने जर सांगितलं असेल, प्रॉपर विश्वासाने ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली, पेशंटचा नक्कीच फायदा होतो. आपण दुसऱ्या एपिसोडमध्ये ट्युमर बोर्डबद्दल बोललो होतो. सो त्यावेळी तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही सगळे एकत्र जमता आणि त्या पेशंटला कशा पद्धतीनं उपचार द्यायचे याची एक तुम्ही आउटलाईन ठरवता. पण मग ट्युमर बोर्डमध्ये तुम्ही सगळे असता, म्हणजे त्याला रेडिएशन देणं आधी आवश्यक आहे की सर्जरी आवश्यक आहे हे तुम्ही ठरवता? सगळे असतो सर. रेडिएशन, सर्जन, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, इवन सायकेट्रिस्ट म्हणजे ते अवेलेबल असतात. पेनसाठी पेन म्हणजे ॲडव्हान्स स्टेजच्या कॅन्सरला सुद्धा कसा उपचार द्यावा, त्यासाठी काय पेन मॅनेजमेंट करावी याचा सुद्धा Gynecology विचार सुद्धा त्याबद्दल करू. पण मुळात कॅन्सर हा आजार प्रचंड वेदनादायी आहे. सुरुवातीच्या स्टेजमध्ये नाही, पण अगदी शेवटच्या स्टेजमध्ये गेला, हाडांमध्ये पसरला, मेंदूमध्ये गेला किंवा ॲडव्हान्स स्टेजमध्ये आजूबाजूच्या नसांमध्ये गेला, म्हणजे स्वादुपिंडाचा कॅन्सर असेल किंवा लिव्हरचा कॅन्सर असेल, तर त्याच्या साईजप्रमाणे आजूबाजूच्या नसांना, ज्या नसा वेदना मेंदूकडं त्याचा सिग्नल देतात, अशा नसांना जर दाबलं तर त्याच्यामध्ये बराच पेन होतो. आणि बऱ्याच वेळेला हाडांमध्ये पसरलेले आजार हे जास्त हाडं दुखणं अशा प्रकारचे आपल्याला सिम्पटम्स दिसतात. मी जर याला वेगळ्या प्रकारे मांडेल सर. कॅन्सर हा आजार इनिशियल स्टेजमध्ये वेदनादायी बिलकुल नाही. त्याच्यामुळे तुम्ही जसं म्हणला की मला दुखत नाही पण मला कॅन्सर आहे का, असू शकेल किंवा असू शकण्याचे चान्सेस असतात. कॅन्सर बरा झाला तर कॅन्सर दुखत नाही. अच्छा. कॅन्सर बरा नाही झाला तर कॅन्सर नक्की दुखतो सर. तर कॅन्सर बरं होणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कॅन्सर बरा नाही झाला तो नक्की दुखणार सर. तर कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये पण मग आपल्याला असं म्हणता येईल का की ज्या वेळा शरीरामध्ये पेन्स निर्माण होतात कोणत्या ना कोणत्या अवयवामध्ये, त्यावेळेला कॅन्सर अधिक तीव्र रूप किंवा गंभीर रूप धारण करतोय असं समजायचं का? हो ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहे, नाहीतर तो पसरलेला तर आहे. हां. तर मी वेगळ्या प्रकारे याला पुटअप करा. आणि मी कायम सांगत असतो की कॅन्सरपासनं म्हणजे कॅन्सरचे पेन किंवा कॅन्सरचे जे लक्षणं आहेत किंवा कॅन्सरचे सिम्पटम्स आहेत, ती भीती आहे, याच्यापासून सुटण्यासाठी एकच मार्ग आहे, तो कॅन्सर बरा करणं. आणि कॅन्सर ट्रीटमेंटची किंवा याचा सगळ्यात मोठा साईड इफेक्ट तो आजार बरा न होणं आहे. कॅन्सर बरा नाही झाला तो नक्की प्रॉब्लेम करणार सर, नक्की दुखणार. तर बरा होणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कॅन्सर बरा झाला दुखत नाही, कॅन्सर बरा नाही झाला तर प्रॉब्लेम्स. पण कॅन्सर बरा होऊ शकतो हे तुम्ही तिघही छातीडोकपणे सांगू शकता? 100% बरा होऊ शकतो. मला असं वाटतं गेल्या 6 एपिसोडमधला सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट काय असेल तर या तिन्ही डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, कॅन्सर बरा होऊ शकतो. म्हणजे शरीरासह मनाला ज्याला थोडंसं रिफ्रेश करणारं यांचंही विधान आहे. पण मला एक विचारायचं आहे की तुम्ही इतके वर्ष, सर तर एकदम सिनियर आहे, तुम्ही तसे त्यामुळे तरुण आहात अजून, पण सगळ्यात क्रिटिकल कॅन्सर कुठला वाटतो तुम्हाला? की डॉक्टर म्हणून सुद्धा तुम्हाला त्या कॅन्सरची भीती वाटते किंवा तिथे खूप गुंतागुंत निर्माण होऊ शकते, असा कुठला कॅन्सर वाटतो? स्वादुपिंडाचे कॅन्सर आहेत, यकृताचे कॅन्सर आहेत, हे अन्ननलिकेचे कॅन्सर आहेत, हे खूप तसे गुंतागुंतीचे असतात. आता अन्ननलिकेचं कॅन्सर आपण एक्झाम्पल घेऊया. अन्ननलिका मानेतून चालू होते, छातीतून जाते आणि पोटात संपते. पोटात जठराच्या भागाला तिथं कनेक्ट होते. तर अशा वेळेला कुठल्या लोकेशनला कॅन्सर आहे त्याच्याप्रमाणे त्याचे सिम्पटम्स असतात. आणि ज्यावेळेला आपण अन्ननलिकेचं कॅन्सर आम्हाला ऑपरेशन करून काढायचं आहे त्यावेळेला आपल्याला अन्ननलिका पूर्ण काढायला लागते. आणि का विचारला मी हा प्रश्न, असा प्रश्न होतोय. आणि अन्ननलिका काढल्यानंतर आम्ही अन्ननलिका नवीन बनवतो सुद्धा. त्याच्यामुळे अन्ननलिका नवीन बनवतो म्हणजे जठर जो असतो त्या जठराचं खूप कॅपॅसिटी असते, म्हणून तर आपण पोट भरून खाऊ शकतो. तर जठराचा जो भाग आहे त्याची आपण ट्यूब बनवतो आणि ती ट्यूब छातीतून आपण वर ओढून मानेला आम्ही जोडतो. आम्ही ही शस्त्रक्रिया पूर्णपणे थोरॅको लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे पूर्णपणे करतो.
अशा प्रकारच्या कॅन्सरमध्ये दुसऱ्या दिवशी पेशंटला मी ऑपरेशनमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पेशंटला चालवतो, दुसऱ्या दिवशी पेशंट आयसीयूतनं बाहेर येतो. पण ज्यावेळेला दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया पूर्ण शक्य होते आणि कमीत कमी चिरफाड करता मॅक्सिमम मोठं ऑपरेशन कॉम्प्लिकेटेड जरी असलं तरी खूप सहज शक्य असतं आणि एक्सपिरियन्स असल्यामुळे आपल्याला ते व्यवस्थितरित्या करता येतं आणि त्याच्यामुळे रिझल्ट्स आपल्याला ते देता येतात. काय काय या जगात होत असतं म्हणजे आपण सहजपणे डॉक्टर किंवा हॉस्पिटलवरती बोट दाखवतो, पण त्याच्यामागं किती अनुभव पाहिजे, किती विचार पाहिजे, किती अभ्यास पाहिजे आणि एक प्रकारे धोका स्वीकारण्याची किती ताकद पाहिजे आणि पुन्हा त्याच्यामध्ये स्वतःचा कॉन्फिडन्स, स्वतःचा अनुभव पणाला लावून त्या पेशंटला बरं करायचं आहे ही पॉझिटिव्हिटी त्या डॉक्टरांमध्ये पाहिजे. हे इतकं सोपं नाही आहे. मला म्हणजे खूप लोकांनी विचारलं की कशासाठी तुम्ही कॅन्सर या विषयावरती बोलताय, तर मी त्यांना प्रत्येक वेळी हेच सांगितलं जे मी इथं बोलतोय की मुळात कुणालाच कॅन्सर काय कुठला आजार कधी होऊ नये, पण ज्या वेळेला अशी गंभीर परिस्थिती ज्या कुटुंबामध्ये उद्भवते त्यावेळी त्यांची परिस्थिती, त्यांची अवस्था काय झाली असेल याची एकदा कल्पना करून बघा आणि मग अशावेळी किमान बेसिक आपल्याला काही माहिती असली पाहिजे. त्याच्यासाठी हा सगळा प्रयत्न आणि प्रपंच सुरू आहे. आजचा हा 6वा आणि शेवटचा एपिसोड आहे, पण मला याच्यामध्ये एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की कोल्हापूरमध्ये ॲस्ट्रा आधार हॉस्पिटलनं एक अद्ययावत कॅन्सर विभाग सुरू केला आहे, ज्याच्यामध्ये आता सगळ्या पद्धतीनं अत्याधुनिक उपचाराची सुविधा आहे आणि केवळ शरीरावरचे उपचार नाही तर मनावरती सुद्धा उपचार करणारी तिथं जी काही त्यांची टीम आहे ती टीमसुद्धा कार्यरत आहे. मला तुम्हाला हे शेवटी विचारायचं आहे की जेव्हा एखादा पेशंट, जेव्हा तुम्हाला लक्षात येतं की ह्याच्यावरती सगळे उपचार झाले पण तो आता बरा होणार नाही आहे, त्याचा कॅन्सर वाढत चाललेला आहे, अशावेळी तुम्ही त्या पेशंटला किंवा त्याच्या नातेवाईकांना कशा पद्धतीनं ट्रीट करता, कशा पद्धतीनं माहिती देता? ॲक्च्युली असे रोज आम्हाला पेशंट्स बघायला मिळतात जे जुने ट्रीटमेंट होऊन परत आजार उलटून आलेले आहेत किंवा सुरुवातीलाच इग्नोर करून आजार जास्तीच्या स्टेजमध्ये, चौथ्या स्टेजमध्ये आलेले आहेत. अशा प्रकारे बऱ्याच वेळेला कॅन्सर उलटून आल्यानंतर पेशंटची ॲक्सेप्टन्स तसा बऱ्यापैकी असतो. पण ज्या वेळेला पेशंट चौथ्या स्टेजमध्येच आलेला आहे अशा वेळेला त्यांना समजवणं फार कठीण असतं. पण त्यासाठी आपण बेस्ट सपोर्टिव्ह केअर म्हणून ट्रीटमेंटचा उपचाराचा भाग आहे, म्हणजे शेवटचा भाग की त्याच्यामध्ये सपोर्ट करत राहणं. फॉर एक्झाम्पल अन्ननलिकेचा कॅन्सर ॲडव्हान्समध्ये गेला आहे किंवा फुफ्फुसाचा कॅन्सर आहे तो श्वासनलिकेमध्ये घुसला आहे, ऑपरेशन करून काढता येत नाही. अशा वेळेला त्याचे पॅलिएशन म्हणजे सिम्पटम्स काय आहेत, लक्षणं काय आहेत, अन्न गिळता येत नाही तर मग छोट्या आतड्यामध्ये एक छोटंसं होल करून त्यात ट्यूब टाकणं जेणेकरून त्यातनं जेवण जाईल. एखाद्या वेळेला खूप दुखत असेल तर काही ब्लॉक्स असतात त्याच्यामध्ये की मणक्याच्या बाजूने ज्या नसा बाहेर येत असतात त्या ठिकाणी एखादे ब्लॉक्स देणं किंवा हाताचा कॅन्सर आहे तो खूप ॲडव्हान्स आहे तर इकडच्या नसा ज्या हाताला सप्लाय करतात त्याला ब्लॉक्स म्हणजे भूल एक प्रकारची भूलच पण ती कंटिन्युअस पेन त्याचा चांगला म्हणजे दुखणं कमी होईल अशा दृष्टीनं हे पॅलिएटिव्ह केअर. पण ते सपोर्ट करणं पेशंटला उर्वरित आयुष्य जरी आपल्याला माहीत असलं की ते कमीच आहे पण ते उर्वरित आयुष्य खूप वेदनादायी होऊ नये याच्यासाठी ते सपोर्टिव्ह अँड बेस्ट सपोर्टिव्ह केअर म्हणतात त्याला, असं सपोर्ट करत राहणं. सर ह्याच्यात आणि एक 2-3 गोष्टी ॲड कर. एक तर हा जो पेशंट म्हणजे शेवटी ज्यावेळेस आम्ही ठरवतो की हा बरा होणार नाही किंवा याला प्रॉब्लेम्स आहेत त्यावेळेस आयुष्यात लिमिटेड आहे खूप, तर याच्यात 2-3 गोष्टी आम्ही जे करतो म्हणजे एक तर पेशंटच्या फॅमिलीशी बोलणं आणि नंतर त्यांच्याशी बोलून मग पेशंटशी बोलणं आणि ही गोष्ट पेशंट ॲक्सेप्ट करायला साधारणतः म्हणजे जे डाटा सांगतो साधारणतः 1 ते 3 महिने लागतात त्याला ॲक्सेप्ट करायला. दुसरं त्याला पेन फ्री ठेवणं हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. दुसरी गोष्ट त्या पेशंटची इच्छा काय, म्हणजे आता समजा एखाद्याच्या घरात लग्न आहे बाबा 4 महिन्यात लग्न आहे 5 महिन्यात लग्न आहे तर तोपर्यंत त्याला वेल प्रिझर्व ठेवून त्याला ते लग्न बघून हे करायला त्यासाठी काउन्सिलिंग करायला. तिसरी गोष्ट आता याच्यात कसं आहे, आता याच्यात फायदा म्हणायचा तोटा म्हणायचा हे मला माहीत नाही पण समजा आता एखाद्याला कार्डियाक अटॅक आला सडनली माणूस हे होऊन जातो पण याच्यात त्या पेशंटकडे आणि त्या फॅमिलीकडे वेळ असतो की एक 4 महिने 6 महिने वर्षभर वेळ असतो तर त्याच्या काही राहिलेल्या इच्छा आहेत. म्हणजे मी 2 गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने सांगेल. माझ्याकडे एक यंग कपल आलं होतं त्या वर्किंग इन IT हैदराबादमध्ये IT इंडस्ट्रीत काम करत होतं. त्या मुलीची इच्छा म्हणजे लग्न होऊन तिला ताजमहल पाहण्याची इच्छा होती तर त्या मी हजबंडला सांगितलं बाबा याला घेऊन जा ताजमहल पाहायला आणि ही टूक इट. त्यानंतर साधारणतः 6 महिन्यांनी वर्षांनी शी डाईड, दॅट फिमेल डाईड, पण ही वॉज व्हेरी हॅपी की तिची शेवटची इच्छा तो पूर्ण करू शकला. तर ही एक महत्त्वाची गोष्ट. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की जो वेळ आहे माझ्याकडे म्हणजे बऱ्याच वेळेस आम्हाला नातेवाईक सांगतात की ते पेशंटला सांगू नका
पण महत्त्वाचं कसं आहे सर, बऱ्याच गोष्टी असतात, म्हणजे व्यवहार असतो, काहींचा जमिनीचा प्रॉब्लेम असतो, याचा प्रॉब्लेम असतो, तर तो सॉल्व्ह करण्यासाठी तो वेळ त्या पेशंटला वापरता येतो. म्हणजे त्याला त्याच्या शेवटच्या आयुष्यात कोणाला काय द्यायचं आहे, कोणाला काय करायचं आहे, कोणाला काय नाही, कोणाकडे काय पैसे ठेवले आहेत, जमिनीचा व्यवहार कुठं काय केला आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याला सॉर्ट आउट करण्यासाठी मिळालेला वेळ पण असतो. म्हणजे कार्डियक इव्हेंटमध्ये जसं सडनली काही होतं तसं यात होत नाही. आणि ह्या गोष्टी प्रामुख्याने आम्ही सगळ्या त्या लोकांशी बोलत असतो. आणि ॲस्टर आधारमध्ये मी ॲटलिस्ट आमच्या तिघांकडनं सांगेल की आम्ही त्या पेशंटसाठी 24 तास अवेलेबल असतो. म्हणजे त्यांनी आम्हाला कधी फोन करू देत, वी आर देअर टू टॉक विथ दोज पीपल. तो आम्ही तेवढं तर निदान प्रामुख्याने ग्रेट, करतो. सलाम आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही सांगत असताना सुद्धा ते ऐकणं इतकं त्रासदायक होतं. म्हणजे तुम्ही म्हटलात ते पॉझिटिव्ह अशा अर्थानं आहे की ठीक आहे थोडा वेळ मिळालेला आहे, पण रोज कण कण मरत जाणं हे किती वाईट असू शकेल याची कल्पना सुद्धा करवत नाही. मला वैभव सर विचारायचं आहे, थॅलेसेमिया हा शब्द गेल्या काही दिवसांमध्ये ऐकतोय आपण. कोल्हापुरामध्ये दुर्गेश लिंगरस असेल, ऐश्वर्या मुनीश्वर असेल, धनंजय नामजोशी असेल, ही मंडळी थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांसाठी अतिशय जेन्युइनली प्रयत्न करतायत. त्यांना वेळच्या वेळी रक्त मिळावं यासाठी ते त्यांचे कॅम्प घेतात. ते थॅलेसेमिया म्हणजेच ब्लड कॅन्सर का वेगळं आहे? ब्लड कॅन्सर नाही म्हणतात, ते बेनाईन कंडिशन होतं, ब्लड कॅन्सर नसतो तो. त्या थॅलेसेमियामध्ये प्रकार असतो, मेजर, मायनर. मेजर जर असेल तर त्या पेशंटला रक्त जास्त द्यावं लागतं, कारण ते रक्तातल्या पेशी जे असतात ते सिकल टाईप होतात, किंवा ते थॅलेसेमियामध्ये रक्ताचं प्रमाण खूप जास्त लागतं त्यांना. तो कॅन्सर नाही आहे सच, त्याची ट्रीटमेंट कॅन्सरसारखी नाही करत आपण. थॅलेसेमिया म्हणजे कॅन्सर नाही? नाही सर, यात सरांना म्हणजे सर इज एक्सपर्ट, पण याच्यात दोन गोष्टी आहेत. ब्लड देणं हा त्याचे नुसतं ट्रीटमेंटचा भाग नाही, ते गरज भागाव नाही. म्हणजे ब्लड कमी होतं, ब्लड भाग. थॅलेसेमिया पण बरा होतो सर. त्याच्यात नवीन इंजेक्शन झाले अँटी थायमोसाइड ग्लोबुलिन म्हणून, किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांट. त्यासाठी कोण प्रयत्न केला तर तो थॅलेसेमिया पूर्ण बरा होऊ शकतो. पण सर त्यातले एक्सपर्ट आहे, सरांना सांगू दे. मुळात जर बघितलं आपण तर त्याला आपण कॅन्सरमध्ये असं करत नाही, पकडत नाही त्याला. अरे बापरे, अनेकांची अशी समजूत होती की थॅलेसेमिया म्हणजे ब्लड कॅन्सर, थॅलेसेमिया बरे होतात, पूर्णपणे बरा होऊ शकतो. हो. पण मग आता आपल्याकडे कोल्हापूरमध्ये सुद्धा असं सांगितलं जातंय की थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांसाठी आवश्यक इतकं रक्त मिळत नाही, त्यामुळे वारंवार या मंडळींना रक्तदान शिबिर घ्यावी लागतात. कारण कसं आहे, थॅलेसेमिया बरा करायचं असेल तर सांगितलं सरांनी सांगितलं अँटीथायमोसाइड ग्लोबुलिन इंजेक्शन जरा महाग आहे, किंवा ट्रान्सप्लांट जर करायचं बोन मॅरो ट्रान्सप्लांट, त्याची प्रोसिजर किंवा सगळं करणं खूप महाग आहे, सगळ्यांना जमत नाही ते. मग ते ब्रिजिंग जो गॅप असतो ते करेपर्यंत पेशंटला ब्लड द्यावंच लागतं आपल्याला. अच्छा, पण त्यातनं पूर्णपणे पेशंट बरा होऊ शक्यता शकतो. आहे, हो. पण थॅलेसेमियामध्ये लहान मुलांचं प्रमाण जास्त आहे असं काय का? हो. कशामुळं? जेनेटिक असतो थॅलेसेमिया, त्याच्यामुळे लहान मुलांमध्ये ते जास्त प्रिव्हेलंट असतो. बर. आणि मग ब्लड कॅन्सर म्हणजे फक्त जसं आपण मागे एकदा बोललो ब्लड कॅन्सर, ल्युकेमिया, लिम्फोमा हा मेजर त्यातला प्रकार आहे. म्हणजे रक्तामध्ये गुठळ्या होणं, कुठल्या होणं, किंवा ते ब्लास्ट म्हणतो आपण त्याला. नॉर्मल पेशी असतात रक्तामधल्या, त्याला आपण ब्लास्ट म्हणतो. ते ब्लास्टचं पर्सेंटेज वाढलं 20% जास्त तर मग आपण त्याला ल्युकेमिया म्हणतो. ओके. मग त्याचे सिम्पटम्स वेगळे आहेत, त्याची ट्रीटमेंट वेगळी आहे, त्याला किमोथेरपी द्यावं लागते. आता ॲस्ट्रा आधार हॉस्पिटलमध्ये जो आपण हा कॅन्सर विभाग काढलेला आहे तिथे एकूण बेड किती आहेत? ॲक्च्युली वेगळा विभाग म्हणून आहे तसं 50 बेडचं कॅन्सर हॉस्पिटल आपलं आहे. ओके. पण त्याच्यामध्ये कसं आहे की रेडिएशन मशीन नव्या बिल्डिंगमध्ये आहे, ऑपरेशन थिएटर सुद्धा नव्या बिल्डिंगमध्ये आहेत. ओके. आणि त्या बिल्डिंगमध्ये पेशंटचे जनरल वॉर्ड्स आणि अशा पद्धतीचं सुद्धा आहे. कधी कधी फुल झालं तर ऑक्युपाय दुसऱ्या ह्याच्यातलं पण करावं लागतं. पण असं ॲज सच पूर्ण हॉस्पिटल आपल्याला इन्क्लुडिंग ICU आणि अदर बेड्स जे आहेत ते आपल्याला कॅन्सरच्यासाठी म्हणून आपल्याला वापरता सुद्धा येऊ शकतात. आता या एपिसोडच्या आणि एकूणच या वृत्तमालिकेच्या शेवटच्या टप्प्याकडे येतोय मी. आपण 6 एपिसोड, आता हा 6व्या एपिसोडमध्ये बोलतोय. सो मला सुखांत करायचं आहे, दुःखांत नकोय. सो मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की एखादा पेशंट कॅन्सरमधनं पूर्णपणे बरा झाला, कॅन्सर मुक्त झाला, हे तुम्ही कशा आधारे सांगता? शक्यतो कॅन्सरची ट्रीटमेंट उपचार पूर्ण झाल्यानंतर एक वेगळी जर विचारलं तर अंदाजे 5 वर्ष जर पेशंटची व्यवस्थित गेली, डिसीज फ्री गेली, आजार पुन्हा न येता गेली तर आपण त्याला क्युअर्ड म्हणून लेबल करतो. वा. आणि असे भरपूर एक्झाम्पल पण त्या 5 वर्षामध्ये त्यानं अधनमधनं येऊन तुमच्याकडे तपासणी केली पाहिजे. फॉलोअप इज इम्पॉर्टंट. एकदम फॉलोअप एकदम चांगला करावा लागतो. त्यात कसं असतं की एखादा कॅन्सर सुरुवातीच्या 2 वर्षामध्ये उलटून येण्याची शक्यताही खूप असते. त्याच्यामुळे पहिले 2 वर्ष ॲग्रेसिव्हली आम्ही त्यांना बघतो. दर 3 महिन्याने आपण त्यांना बघतो की काही विशिष्ट तपासण्या करतो की त्याच्यामध्ये आजार कुठल्या कुठल्या ठिकाणी उलटून येऊ शकतो. तोंडाचा कॅन्सर ऑपरेशन केला असेल तर पुढे जाऊन मानेच्या अवधानामध्ये येऊ शकतो, दुसऱ्या बाजूच्या अवधानात येऊ शकतो, फुफ्फुसात पसरू शकतो. कधी कधी काही स्तनाच्या कॅन्सरमध्ये वर्षातून एकदा आपण पेट स्कॅन काय वेळेला करतो की
जेणेकरून ज्या ज्या ठिकाणी आजार उलटण्याची शक्यता त्या त्या कॅन्सरच्या विशिष्ट टाईपमध्ये आहे असं आमच्या अभ्यासात आहे, त्याप्रमाणे ती शक्यता आपल्याला पडताळताना ती ते तपासण्या आपण करतो आणि त्याच्यात कॅन्सर नाही हे पेशंटला सांगतो, म्हणजे पुढच्या 3 महिन्यांनी परत पुरवतो. असे रिपीटेडली 3 महिने 3 4 महिन्यातनं पहिले 2 वर्ष फॉलोअप ठेवतो. नंतर एकदा 2 वर्ष सरली की 3-4 वर्षापर्यंत मग 6 महिन्यांनी बघतो. आणि मग काही स्तनाच्या कॅन्सरमध्ये मग दर वर्षाने 10 वर्ष बघावं लागतं. बाकीच्या कॅन्सरमध्ये बऱ्याच वेळेला 5 वर्षापर्यंत 1-1 वर्षांनी बघितलं की आणि आजार त्यात नसला की आपण 5 वर्ष फॉलोअप संपला की पेशंट क्युअर्ड, नो फॉलोअप रिक्वायर्ड असं त्याच्यावरती पण ट्रीटमेंट अशा केसेस आहेत भरपूर आहेत. हे पूर्णपणे आजच cancer मी मधनं सरांचा एक बरा पेशंट बघितला 20 वर्षापूर्वी रेडिएशन सरांनी दिलेलं आहे आणि ते फक्त रुटीनने दाखवायला आले. म्हणजे त्या आजींचं वय 81 वर्ष. वा, त्याच्यामुळे खूप शक्य आहे ते. अशीच उदाहरणं आपल्याला आपल्या अवतीभोवती दिसावीत. मुळात कॅन्सर कुणालाच होऊ नये, कोणताच आजार कुणाला होऊ नये, पण तरीसुद्धा जर वेळ आली तर विश्वास कॅन्सर मुक्तीचा हा विश्वास देण्यासाठी गेले 6 एपिसोड आम्ही या डॉक्टरांशी बोलतोय. ॲस्टर आधार हॉस्पिटलनं कोल्हापूरमध्ये अद्ययावत कॅन्सर विभाग सुरू केला आहे. या कॅन्सर विभागामध्ये नेमकं काय काम चालतं, कोणकोणत्या पद्धतीच्या सुविधा आहेत, कशा ॲडव्हान्स इथं ट्रीटमेंट केली जाते, या सगळ्याविषयी माहिती देण्यासाठी आपण एकूण 6 एपिसोडमधून 6 भागातून आपल्याशी संवाद साधत होतो. या संपूर्ण मालिकेसाठी या तिन्ही डॉक्टरांनी जे काही सहकार्य केलं याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. तुमच्याकडं आमच्या कोणत्याच प्रेक्षकाला यायची वेळ येऊ नये अशी अपेक्षा करतो, प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.